नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली मस्त अशी सर्वांच्या आवडीची रेसिपी आहे ती म्हणजे बालुशाही। अगदी झटपट बनते, कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळामध्ये ही मिठाई आपली बनून तयार होते। तर चला मग झटपट अशी बालुशाही बनवूया। ही मिठाई जरी हॉटेल सारखी दिसत नसली ना तरी हॉटेलपेक्षा भारी हिची चव लागते बरं का। एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि आतमध्ये पर्यंत हिचा पाक मुरलेला आहे, बघू शकताय। वरून एकदम खुसखुशीत आणि आतमधून एकदम रसरशीत अशी हे आपली मिठाई झालेली आहे आणि झटपट अशी रेसिपी आहे। कधी तुम्हाला गोड खावंसं वाटलं की पटकन उठायचं आणि 10 मिनिटात आपली ही बालुशाही बनवून तयार करायची। चला मग पटापट रेसिपी बघूया याची। आपण एका बाउलमध्ये ना मैदा घ्यायचा आहे, मैदा चाळून घ्यायचा आहे। 2.5 कप मैदा घेतलेला आहे मी। मेजरिंग कप असतात ना त्याने आपण मोजून घेतले साहित्य। इथे अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा घेतलाय, खाण्याचा सोडा, आणि अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। हे कोरडं साहित्य आधी आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालायचे तूप आपण इथं घातलेलं आहे अर्धा कप तूप। 2.5 कप आपला मैदा आहे। आता हे तूप घातल्यानंतर आधी आपण मिक्स करून घेऊया तूप यामध्ये आणि नंतर बघा अशा प्रकारे याला पूर्ण असं चोळून घ्यायचं आहे। तूप आपण गरम करून घातलेलं नाहीये, आपलं जे नॉर्मल तूप आहे ना तेच घातलेलं आहे आणि पूर्ण या आपल्या मैद्याला हे तूप आपण लावून घेतलेलं आहे। बघा अशा प्रकारे याची मूठ बांधली जाते आणि छान असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे। हा मैदा आणि तूप एकजीव झालं पाहिजे। त्यानंतर बघा थोडंसं पाणी, अगदी हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपले हे पीठ एकजीव करायचं आहे। फक्त पीठ मळायचं नाही आपल्याला, फक्त हे पीठ आपण एकत्र करत राहायचं आहे। याला अजिबात दाबून जोर लावून मळायचं नाही अजिबात। फक्त थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकते मी आणि हे पीठ एकत्र करून घेते। बघा अशा प्रकारे थोडासा वेळ लागतो, पण ना अशा प्रकारे याचा गोळा बनून तयार झालेला आहे। आता याला मी झाकून ठेवणार आहे 10 मिनिटासाठी। आपण याला झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया। इथे मी 2.5 कप मैद्यासाठी 2.5 कपच साखर घेतली आहे बरं का। साखर आणि मैद्याचं प्रमाण एकसारखंच ठेवायचं म्हणजे एकदम परफेक्ट गोड होईल आपलं। आणि 1.25 कप इथं पाणी घेतलेलं आहे। 2.5 कप साखर आणि 1.25 कप पाणी, साखरेच्या अर्ध पाणी घालायचे आणि आता हे चांगली साखर विरघळू द्यायची आहे यामध्ये। छान अशी साखर विरघळल्यानंतर आपण ना एक तारी जो पाक असतो ना त्याच्या आधीच गॅस बंद करायचे। आपण एक तार होऊन द्यायची नाहीये। बघा तुम्ही, मी एक तार होईपर्यंत याला ठेवत नाहीये। थोडीशी अगदी तार यायला लागली की मग आपण गॅस बंद करून टाकायचे। तर बघू शकताय तुम्ही तार यायला सुरुवात झाली आहे बघा। आता तोपर्यंत आपण गॅस बंद करायचा तार यायच्या आधीच। आता यामध्ये मी आधी थोडं काय करते की फूड कलर घालून घेते। ऑरेंज कलर असेल तुमच्याकडे ना तर यामध्ये तुम्ही ऑरेंज कलर घालून घ्या। गॅस बंद केलाय बघा मी आता आणि यामध्ये मी आता ऑरेंज कलर घालून घेणार आहे। पावडर कलर असेल किंवा लिक्विड कलर असेल तर घालून घ्या आणि त्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर असेल तर वेलची पावडर घाला पाकात, किंवा नसेल तर अशी वेलची सोलून घातली तरी सुद्धा चालेल। मग मी वेलची आणि ऑरेंज कलर घातलाय। आता हा पाक मी बाजूला झाकून ठेवणार आहे आणि आपण आपलं जे पीठ मळून ठेवलं होतं ते बघूया। तर पीठ बघा आपलं छान असं मुरलंय। पीठ आपलं छान असं 10 मिनिटं मुरलेलं आहे, थोडंसं घट्ट झालंय। आता आपण याला ना थोडंसं असं तोडून बघा एकावर एक ठेवायचं आहे, म्हणजे काय होतं की लेअर छान पडतात आपल्या बालुशाहीला। आपल्या बालुशाहीला जर खूप छान अशा लेअर हव्या असतील तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ आपण मळायचं नाहीये। पीठ आपण जर मळलं तर बालुशाहीच्या आपल्या लेअर पडणार नाहीत, एकदम खुसखुशीत ती होणार नाहीये। आता आपण हिचे गोळे बनवून घेऊया पिठाचे। छान असा गोल गोळा करून घ्यायचा आहे आपण आणि त्याच्यामध्ये ना बोटाने आपण होल करून घ्यायचं आहे, गोल करायचं। थोडासा गोल केल्यानंतर ना अगदी थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे एकदम थोडासा चपटा करायचा आणि यामध्ये बघा मी बोटाने होल बनवते। जर तुमच्याकडे असं गोल काहीतरी असेल त्याने बनवा, किंवा पेन्सिलने सुद्धा बघू शकता। मी आता पुढे दाखवते तुम्हाला, पेन्सिलने सुद्धा मी छान असं त्याच्यामध्ये गोल करून घेतलेला आहे। बोटाने सुद्धा चांगला होतोय, पण सीस पेन्सिलने सुद्धा, मागचं जे सीस पेन्सिलचं असतं ना त्याने छान असं होल करून घेते बघा। असं तुम्ही केलात तरी सुद्धा चालेल, दोन्ही प्रकारात जो जमत असेल त्याने तुम्ही होल करू शकताय। आणि छान असे आपले बालुशाही आधी बनवून तयार करायचे बघा।
मस्त असं होल करून झाले आपल्याला आणि मस्त अशा आपल्या सर्व बालुशाही बनवून तयार आहेत. तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल अगदी खूप जास्त कडक करायचं नाहीये. नॉर्मल टेम्परेचरवर जे आपलं तेल आहे त्यामध्येच आपण बालुशाही घालून घ्यायची आहे तळण्यासाठी. आणि एकदम बारीक म्हणजे पूर्ण शेवट 1 नंबरलाच आपला गॅस ठेवायचा आहे आणि लगेच याला आपण पलटवायचं नाहीये. निवांत तळून द्यायचं आहे. बघा छान असं खालच्या बाजूने एकदम लालसर कलर आला की मग आपण याला पलटी करायचं आहे. एकदम नाजूक छान असं त्याला तळून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने एकदम खुसखुशीत होईपर्यंत आपण ह्याला तळायचं आहे. जर तळताना ते मऊ राहिले ना तर खूप जास्त पाक घेणार नाही आतमध्ये शोषून पण ते, आणि मऊ नको आहेत आपल्याला, एकदम खुसखुशीत हवी आहे बालुशाही. त्यामुळे ना एका बाजूने चांगली लालसर कलर येईपर्यंत आणि पुन्हा मग दुसऱ्या बाजूने आपण तिला पलटवून घ्यायची. छान अशी बघा बालुशाही तळून झाल्यानंतर थोडासा पाक गरम करून घ्यायचा आहे नॉर्मल एकदम, आणि मग यामध्ये आपण बालुशाही घालून घ्यायची आहे. घातल्यानंतर बघा एका बाजूने 5 मिनटं तिला पाकामध्ये बुडवून ठेवायची. तोपर्यंत आपण काय करूया, गरम गरम असल्यामुळे ना चमच्याने सुद्धा मी वरून घालते, म्हणजे वरून सुद्धा छान असा पाक आपला आतमध्ये जाईल आणि एकदम आतमध्ये पर्यंत हा पाक जातो. त्यामुळे ना काय करायचं की पाक थोडासा गरम करून घ्यायचा, म्हणजे छान असं हे मुरलं जातं यामध्ये. आणि खालच्या बाजूने आता मी 5 मिनटं ठेवणार आहे आणि नंतर मग 5 मिनटानंतर पलटवून घेणार आहे बघा. म्हणजे वरची बाजू जी होती ती आता पाकामध्ये घालणार आहे. खालच्या बाजूने 5 मिनटं, वरच्या बाजूने 5 मिनटं, असं 10 मिनिटं आपण हा पाकामध्ये ही बालुशाही ठेवणार आहे आणि 10 मिनिटानंतर हिला आपण काढून घ्यायची आहे. तर मस्त अशी रसरशीत आपली ही बालुशाही तयार झालेली आहे खाण्यासाठी. लगेच तुम्ही खाऊ शकताय आणि बघू शकताय एकदम खुसखुशीत आणि रसरशीत आपली ही बालुशाही तयार झाली. तुम्हाला तोडून दाखवू का? बघा तुम्हाला तोडून दाखवते कशी खुसखुशीत झाली आहे बघा. वरून त्याचं हे बघा कशी लेअरच पडते त्याची, बाहेर तोडताना सुद्धा ना लेअरच निघते आणि आतमध्ये पर्यंत ह्याचा रस गेलाय बघा, आतमध्ये पर्यंत पाक गेलेला आहे. त्यामुळे एकदम रसरशीत झालेली आहे. मस्त अशी आपण आज बालुशाही बनवलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल करून ठेवलं तर एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशा झटपट साध्या सोप्या पद्धतीच्या माझ्या रेसिपीज असतात आणि त्या तुम्हाला बघायला भेटतील. त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर